आणि आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत गडचिरोलीच्या अतिशय दुर्गम अशा भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेत। अगदी छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या भागात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला। इथे माओवाद्यांनी एक शहीद स्मारक उभारलं होतं, ते मोडून इथे एक पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे आणि इथे काही बस सेवा सुरू झाली आहे। या पहिल्या बस सेवेचा लाभ मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतो आहोत पारंपरिक आणि नेहमीचा सगळा सुरक्षा व्यवस्थेचा ताफा, गाड्यांचा ताफा सोडून पण मोठा ते ढस एनी टाइम आरोप करतायत की मोठा आका अजून सापडायचा आहे, हाती लागायचा। हा माझा प्रश्न हा आहे की हा आका कोण, हे नाव गेला काय ते ढस मागे पुढे बघतात। नाही आज त्यांनी नाव घेतलं, कोणाचं? धनंजय मुंडेंचं नाव घेतलं त्यांनी। मग चांगलं आहे, मी तर पहिल्या दिवसापासून घेतोय की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या म्हणून। पहिलं असं आहे की कुठल्याही चौकशीमध्ये जो माणूस माझ्या चौकशी सुरू झाली आणि मी मंत्रिमंडळात असलो तर माझा आणि त्याचं एवढं सहवासाचं प्रेम असतं की त्यांना माझ्या माणसासमोर काय अडचणी असतील ह्या मला अस्वस्थ करतील आणि त्या अस्वस्थतेतनं मी फोन उचलतो। त्या इन्स्पेक्टरवरती मानसिक दबाव येणार, सांभाळून घे म्हटलं। त्यामुळे अशी अपेक्षा असते की असं जेव्हा प्रकरण घडतं तेव्हा मंत्रिमंडळ आहेत त्यांनी बाजूला व्हावं। महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आमच्याबद्दल संशय निर्माण होतो। परभणीच्या घटनेबाबत काय वाटतं? पवार अजून बोलत नाहीत, धनंजय मुंडे याच्यावर एकही शब्द बोलत नाहीत। त्यांना बोलावं असं वाटत नसेल, काय फार जास्त महत्वाचं प्रकरण नसेल असं त्यांना वाटत असेल। गृहमंत्री नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्टील उद्योगासाठी नवीन आजचा दौरा हा अतिशय विशेष आहे। पहिल्यांदा अहेरी गर्देवाडा या बसचं 75 वर्षानंतर बस चालू झालेली आहे, त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे। पेनगुंड्याला त्या ठिकाणी एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे। विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे। 12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं। त्यांनी जे आयडी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत। त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे। जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका, हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, हा पहिला जिल्हा आहे, तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलं आहे। आणि मला विशेष आनंद आहे कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय। अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे। 10,000 लोकांना रोजगार मिळाला आहे, 5,000 अजून 10 महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे। म्हणजे नव्या वर्षामध्ये स्टील सिटी गडचिरोलीहून थांबलेले आहेत। नक्षलवाद्यांच्या नवीन रिक्रुटमेंट गडचिरोली जिल्ह्यात थांबलेले आहेत, उलट सरेंडर करतात, आज पण सरेंडर आहे। जवळपास गेल्या 4 वर्षामध्ये एकही गडचिरोली जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातला तरुण किंवा तरुणी माओवादी संघटनांमध्ये सामील झालेले नाहीत। पूर्णपणे ते ड्रेन आउट झालेले आहेत। त्यांचे जे वरिष्ठ जे नेतृत्व आहे, केडर आहे, ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करत आहे। मागच्या काळात मी सरेंडर करता आलो होतो, आजही सरेंडर होणार आहे। त्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे
आता तो माओवादावर नाही. पूर्णपणे कंबरडा मोडला जाईल आजच्या सरेंडर नंतर. खूप मोठा कॅडर मोठं कंबरडा मोडलेलाच आहे, अजून मोडलं जाईल. 75 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या पहिल्यांदा तिथे बस चाललेली आहे त्या भागामध्ये. काय ते मला असं वाटतं लोकांचा आनंद मला पाहायला मिळाला की स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आज त्यांना या ठिकाणी बसमध्ये बसता आलं, बस त्या ठिकाणी चालली, याचा त्यांना आनंद वाटतो. भाऊ धनंजय मुंडेवरून नाराजी आहे महायुतीमध्ये आणि क्या कहेंगे हाँ? आज से जो बस सेवा शुरू हुई है उसके बारे में क्या कहेंगे? आज गढ़चिरौली में बहुत महत्वपूर्ण दिवस है. साल के पहले दिन आज अहेरी से गर्देवाड़ा ये बस शुरू हुई है. 77 साल बाद पहली बार बस सिस्टम यहाँ शुरू हुई है. जो रास्ते और पुलिया बनाए हैं उसके कारण ये शुरू हो पाई है. हमारी पुलिस ने यहाँ पर जिस प्रकार से माओवादियों के साथ टक्कर लेकर और गांव के लोगों ने जिस प्रकार से उसमें मदद की है, इसके कारण एक बड़ा परिवर्तन नजर आ रहा है. आज हम लोगों ने पेनगुंडा में भी एक नया आउटपोस्ट चालू किया है, जिसके कारण पूरे तरीके से जहां माओवादियों का डोमिनेंस था वहां अब हमारा सरकार का पुलिस का डोमिनेंस दिखाई पड़ता है. लोग सामने आए हैं, लोगों ने ग्राम सभा के ठहराव करके हम नक्सलियों के साथ नहीं, हम भारत के साथ है, भारत के संविधान के साथ है, महाराष्ट्र में हम लोग साथ में है, इस प्रकार के उन्होंने प्रस्ताव पास किए हैं. तो मुझे लगता है एक बहुत महत्वपूर्ण. और उसके साथ साथ गढ़चिरौली में जिस समय मैं मुख्यमंत्री था हमने बड़े पैमाने पर यह माइनिंग एक्टिविटी शुरू की थी. आज कोनसरी में जो 2018-19 में मैंने जिसका शिलान्यास किया था, आज उसी का उद्घाटन करने के लिए मैं आया हूं. बड़े पैमाने पर यहाँ पर स्पॉन्ज आयरन है, स्टील है, इसके निर्माण होने वाला है. और हमारी गढ़चिरौली ये नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इस रूप में जानी जाएगी. 10,000 लोगों को काम मिला है. अगला फेज अभी कुछ 18 महीनों में उनको कंप्लीट करना है, उसमें और 5,000 लोगों को काम मिलने वाला है. कुल मिलाकर 50,000 लोगों को काम कैसा मिले, इस प्रकार का हमारा प्रयास है. गढ़चिरौली का चित्र पूरे तरीके से हम लोग बदल रहे हैं. सर ये प्लांट और आने वाले त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका मोठ्या स्टील प्लांटचं काम सुरू झालं. भूमिपूजनसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं आणि आता उद्घाटनसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते करण्यात आलं.